नमस्कार, मी सुमित ग्याम आणि आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. आपल्यासोबत आज निम्न पैनगंगा धरण विरोधी समितीचे नेते तथा जिल्हा परिषदेचे यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय मुबारक भाऊ तवकर आहेत. आपण त्यांना आज या धरणा संदर्भामध्ये काही प्रश्न करणार आहोत. आपल्यासोबत आहे मुबारक भाऊ तवकर. भाऊ, हे आंदोलन कोण्या व्यक्तीविरुद्ध किंवा पक्षाविरुद्ध आहे का? या आंदोलनामध्ये काही ठराविक पक्षाचे लोक आहेत का? या आंदोलनाला कोण्या पक्षाने हायजॅक केला आहे का? कोण्या पक्षाच्या इशाऱ्यावर तुमचं हे आंदोलन चालत आहे का? अशी जनसामान्यामध्ये सध्या जे चाललेली वाटचाल आहे, जे लोक बोलत आहेत, हे सत्य आहे? नाही, आमचं आंदोलन कोण्या पक्षाविरुद्ध नाही, कोण्या व्यक्तीविरुद्ध नाही, कोण्या नेत्यानं आम्हाला हायजॅक केले नाही, कोण्या पक्षानं हायजॅक केले नाही. 28 वर्ष झाले आम्हाला 1997 पासून आजपर्यंत. अनेक पक्षाचं सरकार आलं, येत गेलं, बदलत गेलं. अनेक आमदार आले, बदलत गेले, लोकप्रतिनिधी आले, परंतु आम्ही जिथं आहोत आमच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत. सत्तेत बसलेल्या प्रत्येक पक्षाला, नेत्याला हे धरण पाहिजे नाही. त्यामुळे कोणाला एखाद्याला वैयक्तिक आम्ही दोष देणार नाही, कोणाचं वाहवाकी करणार नाही. आमचं आंदोलन हे शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या भरोश्यावर, 95 गावच्या लोकांच्या भरोश्यावर हे आंदोलन आहे. आमच्या समितीमध्ये सर्व पक्षीय लोक आहे, सर्व जाती धर्माचे लोक आहे. प्रत्येक गावचा सरपंच हा पदसिद्ध या समितीचा सदस्य आहे. त्यामुळे या समितीमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आम्ही काम करत असतो. निवडणुका आल्या का ज्यांनी त्यांनी आपापल्या पक्षाचं काम करावं. जेव्हा धरणाचं आंदोलन येते तेव्हा पक्षाचे जोडे बाहेर ठेवावे आणि या आंदोलनात सामील व्हावं. त्यामुळे आमचं आंदोलन कोण्या पक्षाचं पाईक नाही. कोणी आमच्या आंदोलनाला जॅक करण्याची, हायजॅक करण्याची आतापर्यंत कोणाची हिंमत झाली नाही आणि भविष्यातही आमचं आंदोलन कोणी हाताळू शकत नाही किंवा आम्हाला हायजॅक करू शकत नाही. नाही, ते मागील काही दिवसात आपलं आंदोलन शांत झालं, आपले पदाधिकारी विकल्या गेले, आपण आंदोलन बंद करून ठेवून दिलं, अशी टीका आपल्यासह समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांवर होत आहे. आपलं मत काय यावर? नाही, कसं झालं, आंदोलन करत असताना कधी न्यायालयाचा निकाल यायचा असतो, कधी शेतीवाडीचे दिवस असले का आम्ही लोक होतो तिथं कामच चालू नसल्यामुळे आम्ही थोडी शांत बसलो. जेव्हा खंबाळायला काम सुरू झालं आम्ही लोक गेलो, काम बंद करून आलो. आणि मधल्या काळात काय झालं, काही हरित लवादाचा जो पर्यावरणाविषयीची आमची जे एक याचिका होती ती निघाली. त्याचा निकाल जो आहे हरित लवादाचा पुण्याचा, तो आमच्या विरोधात गेला. त्यासाठी मग आम्ही बसून त्याचं नियोजन करण्यासाठी काही दिवस आम्ही शांत झालो. आणि आम्हाला ते दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात ही केस टाकायची असल्यामुळे काही लोकांचा असं ग्रह झाला असावा किंवा निकाल विरोधात लागल्यानंतरही समिती काही भूमिका घ्यायला तयार नाही. त्यामुळे काही लोकांचं असं झालं असेल. आणि काही लोकांचं कसं असते का, कोणाला मोठंपण देण्यात काही लोकांना थोडंसं कंजूसपणा असतो. कोणी वाढलं नाही पाहिजे, कोणी हे झालं नाही पाहिजे म्हणून लोक टीका करतात. परंतु फक्त दुर्दैव आमचं एवढंच आहे का, टीका करत असताना जेव्हा मी त्या व्यक्तीला भेटलो त्याचं वय होतं 29-30 वर्ष. जिथं आंदोलन आमचं 28-29 वर्षाचं झालं तेव्हा तो चड्डीमध्ये बाथरूम करत असेल. तो व्यक्ती जर आमच्यावर टीका करते तर याचं दुःख आम्हाला थोडं होते. कारण आम्ही रात्रंदिवस सगळं एक करून, सगळं आमचे कामधंदे बाजूला सारून एक दिलाने, एक मनाने आम्ही आंदोलन लढत असतो. आंदोलन हे कोण्या एक व्यक्तीचं नसून या 95 गावातील 1.5 लाख लोकांचे आंदोलन आम्ही लढत असतो. त्यामुळे समाज माध्यमावर टीका होत असते काम करत असताना. जो करते त्याचीच टीका होते, जो करत नाही त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. बरोबर आहे. मात्र एवढं करूनही सरकारला हा जर प्रकल्प करायचाच असेल तर तुमचा विरोध चिरडून टाकायचा असेल तर यापुढे पण तुमची भूमिका काय असणार? नाही, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने जे आम्हाला अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करून गेल्या 28.5 वर्षापासून आम्ही हा लढा लढतोय. संभाजीनगर हायकोर्ट असेल, नागपूरचा हायकोर्ट असेल, आणि आता जे हरित लवादाची केस आम्ही हारलो त्याच्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्ट दिल्लीला गेलो असेल. न्यायालयाची बाजूसुद्धा आम्ही त्याच पद्धतीने लढत आहोत. ग्रामसभेच्या पेसाचे अधिकार आहे त्याच पद्धतीने आम्ही तिथंसुद्धा लढत आहोत. त्यामुळे आम्हाला आमचं न्यायालयावर आणि संविधानाच्या सगळ्या याच्यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटते का आम्ही निश्चितपणे हे आंदोलन जिंकू. आणि एवढंही करून, जसं हरित लवादामध्ये केस मॅनेज झाल्यासारखे लोक म्हणतात आम्हाला तर कोर्टावर आरोप करता येत नाही, पण असं जर काही झालं आणि एवढंही करून जर आम्ही हारलो आणि सरकारला आंदोलन चिरडून टाकायचं असेल, आमच्यात फूट पाडायची असेल, मग त्यांना सल्ला आम्हीच देतो ना. जसं पुण्याला एक एअरपोर्ट व्हावं लागलं, तिथं 1 कोटी रुपये सरकार रेट त्यांना एकरी द्यायला तयार आहे आणि तिथच्या शेतकऱ्याची मागणी 7 कोटी आहे. मग असं करा ना, ते रेट आम्हाला 7 कोटीचे देऊन टाका. इथे आमचं आंदोलन आपल्या पुढच्या 7 कोटी दिल्यानंतर आमच्यासोबत कोणी शेतकरी येणार नाही. आजही या बुडी क्षेत्रामध्ये 3 टाईपचे, 3 रंगाचे लोक आहे. एकाला धरण पाहिजे. जेव्हा 1997ला हा प्रकल्प मंजूर झाला तेव्हा आमचे एकरी 30,000 रुपये भाव होते.
त्याच्यानंतर 10-12 वर्षापूर्वी आमचे रेट 2 लाख झाले, तेव्हा खडकान खंबाळ्याच्या धरण रेषेच्या काही लोकांनी शेती 1.5-2 लाखात विकल्या. तेव्हा सुद्धा 10-15% लोक देणार होते. आणि आज 8-10 लाख 6 पासून तर 10 लाखापर्यंतचे जे रेट आहे जमिनीच्या आकाराप्रमाणे ते रेट ठरतील. तर आजही लोक 20-25% लोक आहे ना देणार, मी म्हणत नाही. परंतु काही लोक असे आहे का जर आम्हाला आमचा मोबदला योग्य मिळत असेल, आमचं पुनर्वसन शहराच्या ठिकाणी होत असेल, नोकरीच्या ठिकाणी आम्हाला मोबदला मिळत असेल तर आम्ही देऊ असे म्हणणारे सुद्धा 25% लोक आहे. नाही असं नाही आहे. आणि 50% लोक असं आहे आम्हाला कोटी रुपये जरी दिले तर आम्हाला हा प्रकल्प मान्य नाही, आम्ही शेतीशिवाय जगू शकत नाही असे म्हणणारे काही लोक आहेत. पण सरकारला आंदोलन चिरडून टाकायचं असेल, न्यायालयात आम्ही कमकुवत पडलो असेल तर 7 कोटी रुपये एकरी भाव दिले पाहिजे. ही समितीची मागणी नाही. आमच्या समितीची मागणी एकच आहे, प्रकल्प नको, उच्च पातळी बंधारे बांधा, ही धरण विरोधी संघर्ष समितीची मागणी आहे. ॲज अ मुबारक तवरून मी सांगतोय, जर सरकारला आमच्या आंदोलनात फूट पाडायची असेल, आमचं आंदोलन फोडून काढायचं असेल तर 7 कोटी रुपये एकराप्रमाणे आमच्या शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे. नोकरी नसेल तर त्याला 50 लाख दिलं पाहिजे. जे मजूर आहे ते काय दगड खाणार आहे का त्याचं पुनर्वसन केल्यावर? मग त्यांना 25 लाख दिलं पाहिजे प्रोत्साहनपर भत्ता म्हणून. जेवढे कर्ज असेल हे असेल माफ केलं पाहिजे. आमचं जंगलात पुनर्वसन नाही, आमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याला 2 किलोमीटर लागून असलेल्या ठिकाणी पुनर्वसन झालं हे मी नाही म्हणत. ज्या ग्रामसभेने हे ठराव दिलेले आहे सरकारला, पेसा ग्रामपंचायतीने, त्या ग्रामपंचायतीमध्ये ही अट टाकलेली आहे. आम्हाला एवढ्या मागण्या जर आमच्या मान्य असेल तर आम्हाला हा प्रकल्प मान्य आहे. परंतु सरकार त्या पेसा ग्रामपंचायतीचं कायद्याचं सुद्धा उल्लंघन करत आहे. पेसा ग्रामपंचायतीने आम्हाला तत्वता मान्यता दिली, या अटीवर त्याचं काम चालू आहे. परंतु हे सरासर धूळपेक आहे. म्हणून आमचं आंदोलन हे योग्य दिशेने चालू आहे. अशी वेळ आली तर शेतकऱ्यांच्या एका पिढीचं भलं होईल, त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. मात्र भाऊ, अनेक वर्तमानपत्रात चॅनलवर धरणाच्या बुडीत क्षेत्रातील ग्रामपंचायतीचा आकडा निश्चित येत नाही. कोणी 97 म्हणतं, कोणी 95 म्हणतं, तर कोणी 44. यापैकी निश्चित आकडा काय आहे? नाही, आमचा जो प्रकल्प 1997ला मंजूर झाला तेव्हा 95 गावं ही फिक्स होती. आजही ती 95 गावं आहे. फक्त 95 मधले काय झाली, 44 गावं ही आदिवासी पेसा झोनमधली आहे. त्यामुळे सांगताना कोणाला ते आकडा निश्चित सांगता येत नाही. कधी आम्ही बोलत असताना पुढच्याला ऐकू गेलं नसेल, एखाद्या वर्तमानपत्रात तसं येते. पण 95 पैकी 95 गावं पेसाची नाही आहे. 95 ही गावं पूर्णतः आणि अंशतः मिळून 95 गाव विस्थापित होणार आहे. 95 गावच्या 1.5 लाख लोकांना इथून उचलून जावं लागणार आहे. आणि 95 पैकी 44 गाव ही पेसा झोनमधली आहे. ही निश्चित याची म्हणजे ही माहिती आहे. बघा, पाणी अडवा पाणी जिरवा या कामाला आपला विरोध काय आहे? हे तर काम, हे विकासाचं काम असताना आपण त्याला विरोध करताय. आपण सुशिक्षित आहात आणि यवतमाळ जिल्हा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राहिलेले असल्याने आपणास प्रशासनाचा दाणगाणूभव आहे. असं असताना विकास कामाला आपला हा विरोध का? नाही, आमचा विकास कामाला कालही विरोध नव्हता, आजही विरोध नाही आहे. आम्ही विकास विरोधी नाही आहे, आम्ही विनाश विरोधी आहोत. कारण निम्न पैनगंगा प्रकल्पाने विकास नसून विनाश होणार आहे. कारण महाराष्ट्रात जी काही आता प्रकल्प झाली, आमचं इसापूर असेल, बेंबळा असेल, अरुणावती असेल, या धरणाचं तुम्ही पहा ना, 15-20% वलितच होत नाही आहे. आणि 20-20, 30-30, 40-40, 50-50 वर्ष झाले तर त्यांचं आणखी पुनर्वसन पूर्ण झालं नाही, शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. म्हणून आमचं विकासाला विरोध नाही आहे, पाणी अडवायच्या पद्धतीला विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की उच्च पातळी बंधारे बांधा, आणि उच्च पातळी बंधारेमध्ये पाणी जर अडवलं, दोन्ही बाजूच्या नदीच्या जर आपण कटिंग केल्या तर बुंडाऱ्याला पाणी मिळते. ज्यांना तुम्ही आश्वासन पाणी द्यायचं दिलं, लाभ क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा तुम्ही पाणी देऊ शकता. त्यामुळे आमचं पाणी अडवायच्या पद्धतीला विरोध आहे. आम्ही विकास विरोधी नाही, आम्ही विनाश विरोधी आहे. एवढं जंगल सुपीक जमीन बुडून कशाचा विकास तुम्ही करणार आहे? आपल्या समितीमध्ये अनेक पदाधिकारी असताना मुबारक तव्वर याच नावाचा भोवताल सगळं वलय फिरतंय. इतर पदाधिकारी काम करत नाही का दादा? नाही, असं नाही आहे. कसं आहे, आमच्या समितीचे अध्यक्ष आज 83 वर्षाच्या जवळपास झाले, प्रल्हाद पाटील जगताप. गेल्या 28-28 वर्षापासून ते आमच्या कांद्याला लावून काम करत आहे. त्यांचं फार मोठं योगदान आहे. आमचे प्रल्हादराव गावंडे सर आहे, माझे ते गुरु आहे. या समितीला जर एकजूट कोणी करून ठेवली असेल, एक संघ जर बांधून कोणी ठेवलं असेल, आणि पैशाचं पायी न पायीचं हिशोब कोणी ठेवलं असेल, कोर्टाचं वकिलाला काय बोलायचं आहे, काय द्यायचं आहे, काय ठरवायचं आहे, कोणते मुद्दे द्यायचे आहे, याचं आमचे प्रल्हादराव गावंडे सर ॲडव्होकेट बालाजी रावर अतिशय सूक्ष्मपणे त्याचं नियोजन करतात. आमचे विजय पाटील राऊत आहे, हे त्या समितीचे सचिव आहे, ते सुद्धा या कामी आम्हाला मदत करतात. तिकडे आमचे बंडू सिंग नाईक आहे सचिव म्हणून, बाबूभाई फारुकी आहे, असे अनेक लोक आहे. काही लोकांचं नाव घेतलं तर कोणाला वाटेल आमचं नाव घेतलं नाही, पण समितीमध्ये अनेक लोक आहे. त्या तुलनेत मुबारक तवर नगण्य आहे. फक्त प्रश्न एवढा आहे
जिल्हा परिषदचा माजी उपाध्यक्ष म्हणून एक जिल्ह्याचं मोठ्या पदावर बसलेलं एक वलय माझ्या माग आहे आणि तसंही समितीचं माझ्याकडे खातं कोणतं आहे, प्रसिद्धी प्रमुख आणि संघटक सचिव. झालेल्या घटनाला प्रसिद्धी देणं आणि लोकांना संघटित करणं हे पदच माझ्याकडे आहे समितीचं. त्यामुळे लोकांचं विचारण्याचा कल माझ्याकडे असतो, पण असं नाही आहे. समितीमधल्या प्रत्येक व्यक्तीचं फार मोलाचं योगदान आहे. मुबारक तवर त्याच्यात नगण्य आहे. फक्त बोलत असताना मला त्या पुढे जावं लागते म्हणून लोकांना असं वाटते आहे, पण माझं असं काही त्याच्यात माझ्या स्वतःच्या मनात असं काही नाही. आमच्या समितीच्या लोकांच्या मनात अशी कोणती भावना नाही आहे. एकीकडे केंद्र शासनाने दादा आदिवासी लोकांना स्वयंशासनाचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येक आज ग्रामपंचायती महाराष्ट्रात भरपूर अशा पेसा अंतर्गत आहे आणि पेसा ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र या धरणविरोधी प्रकल्पाच्या विरोधामध्ये तुमच्या विभागामधल्या ज्या 95 ग्रामपंचायती आहेत त्याच्यातल्या ज्या 44 ग्रामपंचायती पेसामध्ये आहेत त्या जवळपास पूर्ण ग्रामपंचायतीने जे काही ठराव दिलेले आहे की हे धरण आम्हाला नको आहे. मात्र तरीही पेसा कायद्याला डावलून हे प्रशासन असो, हे सरकार असो, हे काम करत आहे. काय बोला? 95 पैकी 44 गावं ही पेसामधली आहे. तसं 95 गावनं आमच्या या प्रकल्पाला विरोध केलेला आहे आणि 44 जी गावं पेसामधली आहेत त्याच्यातल्या 4-5 ग्रामपंचायतीने काही अटीवर शासनाला ठराव दिलेला आहे. त्यांच्या मागण्या त्यांनी मांडलेल्या आहे. आम्हाला सरासरी 1 कोटी रुपये एकरी भाव पाहिजे, आम्हाला नोकरी नसेल तर 50 लाख रुपये पाहिजे, शेतमजुराला कमीत कमी 20 लाखाचा 25 लाखाचा तुम्ही प्रोत्साहन भत्ता दिला पाहिजे, आम्हाला शहराला लागून 2-4 किलोमीटरच्या अंतरात पुनर्वसन दिलं पाहिजे, महिला बचत गटाचं असेल, बँकेचं असेल, विद्युत मंडळाचं कर्ज असेल, बिल असेल, हे सर्व आम्हाला माफ केलं पाहिजे. आमच्या ग्रामपंचायतीचा पेसा दर्जा त्या ठिकाणी तुम्ही आमचं पुनर्वसन करताना तो पेसा आमचा कायम राहिला पाहिजे आणि मच्छीमारकराचा या प्रकल्पावर जेव्हा अधिकार मिळेल या क्षेत्रात बुडणाऱ्या त्या भोई समाजाच्या लोकांनाच तो मच्छीमाराचा अधिकार मिळाला पाहिजे. अशा जवळपास मी आता 6 सांगितल्या 17-18 अशा अटी टाकून पेसा ग्रामपंचायतीने या अटीवर पाटबंधारे विभागाला शासनाला मान्यता दिलेली आहे. पण त्यांनी त्याच्या ठरावाच्या शेवटी एक ओळ लिहिलेली आहे, वरील मागण्या मान्य असेल तरच आम्हाला हा प्रकल्प मान्य आहे, वरील मागण्या मान्य नसेल तर हाच ठराव आमचा ग्रामसभेचा ठराव, पेसाचा ठराव या धरण विरोधात समजण्यात यावा. हे साधं मराठीत असलेलं एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांना कळत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आता पेसामध्ये अनेक अधिकारी आम्हाला सांगतात तुम्ही ग्रामपंचायतचा विरोध जर केला असेल तर आम्ही कलेक्टरकडून मान्यता करून घेऊ, कलेक्टरला तो अधिकार आहे. आता मला तर तेवढं माहिती नाही, पण 28 वर्षाच्या आंदोलनात मला जी काही माहिती आहे त्याप्रमाणे मी म्हणतो कलेक्टरच नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा पेसा ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव बदलवण्याचा अधिकार नाही आहे. असं असताना सुद्धा जंगलराज सारखं या बुडी क्षेत्रामध्ये काम चालू आहे. त्यामुळे असं करू नये. लोकशाहीला धरून, कायद्याला धरून आपण करावं, सरकारने करावं, आम्ही तसं करावं या मताचा मी आहोत. मात्र दादा काही लोकांचा या धरणाला समर्थन आहे, यावर काय बोला? नाही, जेव्हा हा प्रकल्प मंजूर झाला तेव्हाही 10% लोक समर्थन होते. त्याच्यानंतर 10-15 वर्षापूर्वी जेव्हा सरकारने खडकान खंबाळ्याच्या जमिनी घेतल्या त्याही वेळी 10-15% लोक समर्थनात होते आणि आजही तुम्ही म्हणता ते आहेत ज्या रेटमध्ये आहे त्या रेटमध्ये विकायला 10-15% लोक तयार आहे. आणि काही लोक असे आहे का जर आम्हाला रेट वाढून मिळाले तर आम्ही विकू. आमच्यासोबत 27-28 वर्ष आंदोलनात राहणारे लोक आज 7-12 घेऊन तिथं नेऊन देत आहे की बाबा आम्हाला हा प्रकल्प पाहिजे. तुम्ही म्हणता याच्यात सत्यावर जरी असलं तर बहुतांश लोक ही धरणाच्या विरोधातली आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन ज्याला धरण नाही पाहिजे त्याच्यासाठी लढतो आहे आणि ज्याला धरण पाहिजे आम्ही त्याच्यासाठी लढतो आहे. केव्हा एवढं करून आम्ही हारलोच तर कमीत कमी शेतकऱ्याच्या एका पिढीचं भलं झालं पाहिजे या द्वेषानं, या उद्देशानं, या आक्रोशाने आम्ही हे आंदोलन लढतोय. त्यामुळे आम्ही जी समिती आहे धरण नको या मुद्द्यावर कायम आहे, परंतु काही लोकांचं हे पाहता, काही ग्रामसभेचं मागणी पाहता त्या ग्रामसभेच्या मागणीला कुठंतरी आम्हाला प्रत्यक्षपणे शेवटी पाठिंबा द्यावं लागते. कारण आम्ही ते केस सुद्धा घेऊन कोर्टात जाणार आहोत. हे जे ठराव आहे आता कायद्याची लढाई आहे. कारण ते म्हणतात तत्वता मान्यता आहे. आमचं म्हणणं आहे का सरळ त्या ग्रामसभेनं खालच्या ओळीत लिहिलेलं आहे वरील मागण्या मान्य नसेल तर आम्हाला हा प्रकल्प मान्य नाही, हाच ठराव धरण विरोधातला समजण्यात यावा. एवढं असून सुद्धा पाटबंधारे विभाग म्हणतात की आम्हाला तत्वता मान्यता आहे. आता हा कायद्याची लढाई आहे. कायद्याची लढाई कायद्याच्या पद्धतीने आम्ही लढूया. एक शेवटचा प्रश्न होता. सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा धुराळा चाललेला आहे. हे जे आंदोलन आता झालेलं आहे, आता 29 तारखेचा जो धुराळा त्या निम्न पैनगंगा धरणाजवळ झालेला आहे, आपण आता येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, या निवडणुकीसाठी तर या आंदोलनाचा वापर आपण करत नाही. मी गेल्या 8 वर्ष आधीच माझी घोषणा केली का मला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवायची नाही.
त्यामुळे या निवडणुकीचं आणि आंदोलनाचा अर्थार्थी संबंध नाही. आम्ही हरित लवादाची केस तिथे हरल्यानंतर सुप्रीम कोर्टाची तयारी करत असताना मधले काही दिवस झाले तर आमचेच लोक नाराज झाले की आपण काही करत का नाही. तिथे 20-25 JCP 35-40 टिप्पर तिथं काम करत असताना रोज आम्हाला कार्यकर्त्यांचे, धरणविरोधी संघर्ष समितीच्या लोकांचे, शेतकऱ्यांचे फोन यायचे, एवढ्या झपाट्यानं काम चालू आहे, आपण ते काम बंद पाडलं पाहिजे. मग आम्ही प्रत्येक गावात गेलो, प्रत्येक गावात बैठका घेतल्या, लोकांना विचारलं की बा आपण काय करायचं. लोकांनी सांगितलं का काम आपण बंद करायचं. मी म्हणलं मोठ्या प्रमाणावर आपण लोक येणार असेल तर सगळ्यांनी आपण करायचं. आमचे अध्यक्ष असेल, आमचे सचिव असेल, उपाध्यक्ष असेल, कोषाध्यक्ष असेल, सगळ्या समितीची आम्ही मंडळी मराठवाडा विदर्भातलं गाव पिंजून काढलं आणि लोकांना सांगितलं की आपल्याला हे काम जर बंद करायचं असेल तर यावेळी आपल्याला महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर हे काम बंद पाडावं लागेल. त्यामुळे निवडणुकीचा या काम बंद पाडण्याचा अर्थार्थी संबंध नाही. मी कोणती जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढणार नाही. आणि तसं पाहतो म्हणलं तर जे समितीमधले आम्ही लोक आहोत, आज आम्ही एकाच गोण्यावर बसतो, एका ठिकाणी आंदोलन करतो, उद्या निवडणूक लागली तर आम्ही 4 लोक 4 पक्षात लढतो. त्यामुळे निवडणुकीचं आणि आमच्या आंदोलनाचं आम्ही कुठेही आजपर्यंत गल्लत होऊ दिलेलं नाही आणि त्या उद्देशानं कधी आम्ही आंदोलनाचा वापर केलेला नाही. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभेत राजू तोडसामा आणि भीमराव केराम यांच्या प्रचार सभेमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य माणसांना शब्द दिला होता की निम्न पैनगंगा धरणाचा जो विषय आहे की जे 95 गाव जे विस्थापित होणार आहे ते विस्थापित होऊ देणार नाही, असा शब्द भरसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी लोकांना दिला. मात्र आज परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला की काय, हा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. काय बोलाल तुम्ही? असलं विश्वास ठेवू नका. मी पाटबंधारे मंत्री आहे, मी इरिगेशन मंत्री आहे, मी घेतलेला निर्णय आहे या 95 गावच्या लोकांना विस्थापित करणार नाही. हा निर्णय आपला झालेला आहे. नाही, आत्ताच वर्ष व्हायचं आहे तेव्हा ते जलसंपदा मंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब, आणि त्यांनी किनवट आणि आर्नीच्या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं, चिमटा असो का पैनगंगा असो, मराठवाड्यातील लोक त्याला चिमटा धरण म्हणतात, कारण पैनगंगा, अरुणा, अडाणी यांचं जिथं संगम होते तिथं चिमटा पडते. त्या जिथं संगम होते तिथं चिमटा पडत असल्यामुळे त्या टेकड्यावर चिमटा नावाचं गाव वसलेलं आहे. त्यामुळे तिकडं मराठवाड्यात त्याला चिमटा म्हणतात. आपल्या इकडं महाराष्ट्र शासनाच्या प्रोजेक्टमध्ये पैनगंगा, लोअर पैनगंगा म्हणतात. म्हणजे चिमटा असो की निम्न पैनगंगा, हे जे शब्द मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेच्या जलसंपदा मंत्र्यांनी वापरलं, त्यांनी सांगितलं होतं का 95 गावापैकी एकही गाव मी विस्थापित होऊ देणार नाही. मी लोकांच्या मागणीसोबत आहे. आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही याऐवजी उच्च पातळी बंधारे बांधू. आमची त्यांच्यासोबत बैठक झाली. त्यांनी अधिकाऱ्यांना अभ्यास करण्याचा निर्णय दिला, पण अधिकाऱ्यांनी याच्यात एवढं पाणी बसत नाही असा उलट टपाली त्यांना अहवाल दिला. पाणी तेवढं बसत नाही तर बंधारे जास्त वाढवा, आमची अशी मागणी आहे. आणि त्यानंतरपासून आतापर्यंत आमची मुख्यमंत्री साहेबासोबत बैठक झालेली नाही. त्या भागाचे आमदार भीमराव केराम असतील, या भागाचे आमदार राजू तोडसाम असतील, या दोघांनी सुद्धा बैठक लावण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे शब्द टाकला. पाहूयात आपल्याला बैठक ते कधी देतात. परंतु जोपर्यंत आमची मुख्यमंत्री साहेबासोबत या प्रकरणी बैठक होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यानं काम सुरू करायला पाहिजे नव्हता. कारण आम्ही जे गेलो काम बंद करायला ते आमच्या नाही, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, आमच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता या 95 गावच्या लोकांना का तुमचं विस्थापन होऊ देणार नाही. आणि इथे पाटबंधारे विभागाचे अधिकारी इथं प्रकल्पाचं काम सुरू करून एक प्रकारे विस्थापनाला कुठेतरी चालना देत होते. म्हणून ते थांबवण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द कायम ठेवण्यासाठी आम्ही जाऊन त्या दिवशी 29 नोव्हेंबरचं काम बंद केलेलं आहे. आणि जोपर्यंत मुख्यमंत्री साहेबांसोबत आमची बैठक होत नाही, त्यांची भूमिका आम्हाला कळत नाही, आमची भूमिका रोखठोकपणे त्यांच्या पुढे मांडत नाही, तोपर्यंत प्रशासनाने, शासनाने या संदर्भात कोणत्याही हालचाली करू नये अशी मी या निमित्तानं, तुमच्या निमित्तानं त्यांना विनंती करतो. मुख्यमंत्री साहेब जे निर्णय घेतील ते आम्ही बघू, त्याच्यावर चर्चा करू, त्यांना आमची भूमिका पटवून सांगू, त्याच्यातून काय मार्ग निघतो ते बघूया. की येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न विरोधी पक्षनेते उठवले. नाही, कसं आहे, आता जेव्हा 57 अधिक 500 लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला, जवळपास 600 शेतकऱ्यावर, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं, सगळ्या चॅनलवर लाईव्ह चालू होतं. आणि आमची अपेक्षा एवढी होती की बा ठीक आहे, सत्तेत बसलेले लोक आमचं ऐकत नाही. अरे सत्तेच्या विरोधात बसणारे लोक त्यांनी तरी आमचा आवाज ऐकायला पाहिजे होता ना. का शेतकऱ्याच्या पेसामधल्या राहणाऱ्या गोर गरीब शेतकऱ्यावर 10 गुन्हे नोंदवले जातात गंभीर स्वरूपाचे, आणि त्याच्याबद्दल एकही विरोधी पक्षाचा कोणी आमदार, खासदार आवाज उचलायला एकही नेता तयार नाही.
असं महाराष्ट्रातला एकही नेता, एकही पक्ष शिल्लक नाही आहे की ज्यांच्याकडे आज 28 वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही निवेदनं दिली नाहीत, आमची मागणी मांडली नाही. मग शेतकऱ्यावर, भोळ्या बाबळ्या शेतकऱ्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले जाते. शेतकरी आज फरारीच्या रूपात जीवन जगत आहे. आणि असं असताना सुद्धा जर विरोधी पक्ष जर आवाज उठवायला तयार नसेल तर तेरी बी चूप मेरी बी चूप सबकी मिली भगत हेच बंडाला खूप मोठं वाव आहे. तरी एक आशा ठेवतोय, पैनगंगा माता आमचं हेमाडपंथी मंदिर जागरूक आहे. निश्चितपणे विरोधी पक्षाच्या आमदारांना, लोकप्रतिनिधींना सदसद विवेक बुद्धी देईल आणि आमचा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात ते पोट तिडकीनं मांडतील अशी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा करायला हरकत नाही.